टोमॅटो एक्सपेरिमेंटचा आजचा डे आहे 6 आणि मी मध्ये 2 दिवस तुम्हाला कुठल्याच अपडेट्स दिलेल्या नाही आहेत. डे 5 आणि डे 4. कारण मला तुम्हाला तेच रिपीट करायचं नव्हतं आणि तुम्हाला सुद्धा बोर करायचं नव्हतं. त्यासाठी मी सुद्धा त्याला हात लावलेला नाही. आपण तिसऱ्या दिवशी पाहिलेलं होतं की त्याला काहीच म्हणजे फरक झालेला नव्हता. अगदी दोन्ही टोमॅटो जशास तसे होते. त्यानंतर मी सुद्धा त्या पिरॅमिडला हात लावलेला नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रू म्हणजे जे आहे तुमच्यासोबत ते एकदम ऑनेस्टली दाखवणार आहे. तिसऱ्या दिवशी जेव्हा व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर मी त्या पिरॅमिडला हात लावला नाही आणि उघडून सुद्धा बघितलं नाही. फक्त येता जाता थोडंसं प्लेट म्हणजे जे बाहेर आहे प्लेटमध्ये ठेवलेला टोमॅटो तेवढा नजरेस पडतो, पण त्याच्या अगदी जवळ जाऊन त्याला मी सुद्धा निरखून पाहिलेलं नाहीये. चला आता मी माझा बॅक कॅमेरा सुरू करते आणि बघूया आपण काय फरक पडलेला आहे किंवा नाही. तर मी बॅक कॅमेरा सुरू केलेला आहे. तिसऱ्या दिवशी आपण पिरॅमिड उघडलेला आहे. त्याच्यानंतर मी सुद्धा पिरॅमिड उघडलं नाही. मी तुम्हाला आत्ता सांगितलं ही जी प्लेट आहे ती आपण बाहेर ठेवलेली होती. तर चला आपण पिरॅमिड नंतर उघडूया. अगोदर बाहेरच्या टोमॅटोला आपण चेक करूया. आज हातात घेऊन बघते. हे बघा, आता मला माहीत नाही तुम्हाला म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दिसतंय किंवा नाही दिसत. बाहेरचा जो टोमॅटो आहे ना, आपण म्हणजे ज्या दिवशी ठेवलं होतं ह्या टोमॅटोला त्या दिवशीपेक्षा तो थोडासा जास्त पिकलेला आहे आणि त्याला अगदी हलक्याशा सुरकुत्या पडलेल्या आहेत. हे बघा, ह्या साईडला तुम्हाला दिसतंय किंवा नाही मला सांगता येणार नाही कॅमेऱ्यामध्ये. हे बघा, ओके, इथे आहे ना हलकीशा म्हणजे असं जास्त पिकल्याच्या नंतर बघा, टोमॅटो पिकला की त्याला काय होतं म्हणजे जास्त अशा सुरकुत्या पडतात, थोड्याशा बारीकशा. तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत आहेत किंवा नाही, पण थोडासा हा जास्त ज्या दिवशी ठेवला होता ना त्याच्यापेक्षा हा जास्त पिकलेला दिसतोय. आता चला आपण पिरॅमिडच्या खाली ठेवलेल्या टोमॅटोला बघूया काय झालेलं किंवा काय नाही. त्याला थोड्याशा हलक्याशा सुरकुत्या पडलेल्या आहेत त्या टोमॅटोला. ओके, आता याला सुद्धा हातात घेऊया आणि हे बघा, आता तुम्हाला हे कॅमेऱ्यात ऑब्झर्व करता येईल, आय डोंट नो. तर हा जो टोमॅटो आहे ना तो थोडासा जास्त पिकलेला आहे, जो मी पिरॅमिडच्या बाहेर ठेवलेला आहे ती प्लेट. आता तुम्हाला हे बघा, दोन्ही टोमॅटो दिसत आहेत. आता हा टोमॅटो जसा आपण पहिल्या दिवशी पिरॅमिडच्या खालचा टोमॅटो आहे आत्ता जो मी हातात घेतलेला आहे, पहिल्या दिवशी जसं आपण ह्याला ठेवलेलं होतं आणि हा कडक होता. कडक म्हणजे दोन्हीही सारखेच होते, पण तो आत्ता थोडा जास्त पिकलेला आहे आणि त्याला हलक्याशा सुरकुत्या पडलेल्या आहेत. तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय किंवा नाही मी तुम्हाला परत सांगत आहे. आणि हा टोमॅटो जो आहे ना पिरॅमिडच्या खाली ठेवलेला, पहिल्या दिवशी मी हातात घेतलंय, आता मला याची फिलिंग जाणवती. तो थोडासा जास्त पिकलेला आहे, पण हा जसा पहिल्या दिवशी ठेवलेला होता अगदी तसाच आहे. कडक असा टाईट आहे, फर्मली आतमधून. पहिल्या दिवशी याला जसं ठेवलेलं होतं अगदी तो पिरॅमिडच्या खालला तसाच राहिलेला आहे, तो जास्त पिकलेला नाही. हे बघा, आजचा 6वा दिवस आहे. आता मी तुम्हाला फोटो टाकेल, उद्या फोटो टाकते मी, पहिल्या दिवशी काढलेले आहेत. हा हलकासा जास्त पिकलेला आहे आणि याला थोड्याशा सुरकुत्या देखील पडलेल्या आहेत. हे बघा, ह्या भागावर इथे थोडा पिकलेला आहे, तो इथे जास्त पिकलेला आहे. पण हा जो आहे ना पिरॅमिडच्या खालचा, बिलीव्ह मी, जसा टाईट होता, जसा म्हणजे टोमॅटो असा गच्चा असतो, कडक असतो, अगदी जशाच तसा पहिल्या दिवशी मी ठेवलेला होता अगदी तसाच आहे. चला तर परत आपण ह्याच्यावर पिरॅमिड झाकून ठेवूया. आता तुम्हाला याच्यात जर तुम्ही निरखून पाहिलं ना तर तुम्हाला कॅमेऱ्यात सुद्धा लक्षात येईल, मला तर दिसतं इथून, तो लगेच लक्षात येतोय की तो जास्त पिकलेला आहे. पहिल्या दिवशीपेक्षा जो पिरॅमिडच्या बाहेर ठेवलेला होता ना तो टोमॅटो लगेच लक्षात येतोय की तो जास्त पिकलेला दिसतोय. आणि हा बघा, याच्यावरून लक्षात येतंय तुम्हाला. हे बघा, हे इथे हा जो भाग आहे तुम्हाला दाखवते. हे बघा, जशाच तसा हा पहिल्या दिवशी जसा ठेवला होता ना पिरॅमिडच्या खालचा तसाच राहिलेला आहे. हा मात्र जो बाहेर ठेवलेला होता ना तो पिकलेला आहे. हा बघा, त्याचा हा भाग आहे ना, ह्याच्यावर हलक्याशा सुरकुत्या पडलेल्या आहेत. हे बघा, तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय का नाही आय डोंट नो, मला सांगता येणार नाही. पण हा
पिकलेला आहे जास्त. चला आता परत आपण याच्यावर पिरॅमिड झाकून ठेवूया. जसं की मी तुम्हाला आत्ता दाखवलं की बाहेर जो टोमॅटो ठेवलेला होता पिरॅमिडच्या बाहेर, त्याचा रंग बदललेला आहे, त्याचं टेक्स्चर सुद्धा बदललेलं आहे थोडंसं. तो जास्त पिकलेला आहे. पहिल्या दिवशी मी जो म्हणजे ठेवलेला होता जसा, त्याच्यापेक्षा जास्त तो पिकलेला आहे. मात्र पिरॅमिडच्या खाली अगदी दोन्हीही टोमॅटो मी सारखेच घेतलेले होते. त्याचं रंग सगळं जवळपास सारखंच होतं, फक्त छोटे आणि मोठे एवढाच डिफरन्स होता. पण पिरॅमिडच्या खाली जो टोमॅटो मी ठेवलेला आहे ना, तो अगदी जशास तसा आहे. त्याचा रंग सुद्धा बदललेला नाही आणि त्याचं टेक्स्चर हातात घेतल्याच्या नंतर बघा तुम्हाला सुद्धा हे जाणवलं असेल की टोमॅटो जास्त पिकला की त्याच्यावर हलक्याशा सुरकुत्या पडतात, लाईन्स येतात. अगदी तशाच हलक्याशा पडलेल्या आहेत, तेवढ्याशा जास्त पडलेल्या नाहीयेत. आणखीन आज 6वा दिवस असला तरी सुद्धा पिरॅमिडच्या खालचा जो मात्र टोमॅटो आहे ना, अगदी जशास तसा मी पहिल्या दिवशी त्याला जसं ठेवलेलं होतं ना, बिलीव्ह मी तो जशास तसा आहे. आपण बघा टोमॅटो दाबला की जास्त पिकलेला असला की लगेच लक्षात येतं आणि तो आतमधून टाईट असला, फर्म असला की आपण हातात घेतलं कीच लक्षात येतं. पिरॅमिडच्या खालचा टोमॅटो हे तुम्ही स्वतः घरी सुद्धा एक्सपेरिमेंट करू शकता, करून बघू शकता. आणि पिरॅमिडच्या खाली आहे ना, तो पहिल्या दिवशी मी जसा टोमॅटो ठेवला आहे अगदी तसाच कडक आहे तो. बाहेरचा मात्र हलकासा जास्त पिकलेला आहे, त्याचा रंग वगैरे सगळं काही त्याचं बदललेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतंय याच्याविषयी? तुम्ही कधी हे म्हणजे असं काही अनुभवलेलं आहे का? मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पिरॅमिड एनर्जी विषयी काही ऐकलेलं आहे का? आणि तुम्ही जर एक्सपेरिमेंट केलं ना, माझ्यासोबत नक्की शेअर करा.